वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। अंजनगाव खेलोबा इथला वाद अखेर मिटलेला आहे। माजी आमदार राजन पाटील हे आता घटनास्थळी आलेले आहेत। लोकांशी चर्चा सुरू आहे। मराठा समाज बांधवांचं म्हणणं आहे की जागा निश्चित झाली तरी जागा सुशोभीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच पुतळ्याचं स्थलांतर व्हावं। जोपर्यंत लोकांचं मत एक होणार नाही तोपर्यंत पुतळ्याचं स्थलांतर होणार नाही असं राजन पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर हा वाद अखेर मिटलेला आहे। तर या संदर्भात माजी आमदार राजन पाटील आणि त्यासोबतच या सगळ्या स्थानिकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूयात। मूळचे माजी आमदार राजन पाटील आपल्यासोबत आहेत। मला खरं तर अंजनगावमध्ये जो पद्धतीने वाद निर्माण झाला होता त्यानंतर आपल्या शिष्टाईनं आता हा वाद मिटलेला आहे। कशा पद्धतीने आता पुढची प्रक्रिया सगळी सुरू आहे? आता तो वाद मिटलेला आहे। आता पुतळा कुठं बसवायचा हा जो वाद होता तो मिटला असल्यामुळे आता पुतळा जे देवस्थानची जागा आहे त्या देवस्थानच्या त्या तिथून एक 20 फुटावरच रस्त्याच्या इकडच्या बाजूला आता जागा सगळ्यांच्या मतानं फिक्स केली आहे। त्याच्यावर आपण पुतळा बसवणार आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे देखील कालच्या बैठकीला होते। या बैठकीत काय नेमका निर्णय झाला? 1 कोटी रुपये देखील सुशोभीकरणासाठी देण्याचा कबूल केलेला आहे। 2 दिवसा गेल्या काल माझ्याकडे देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी मला सांगितलं की राजन तू याच्यामध्ये थोडं लक्ष घाल। माझा हा तालुका नाही आहे परंतु माझं शेजारचं गाव आहे, माझी शेती इथं आहे, तू लक्ष घाल म्हणून त्यांनी मला काल सांगितलं। त्याच्यानंतर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत, त्यांनीही मला 2-3दा म्हणले की तू इथं लक्ष घाल आणि मिटव। त्यानंतर मी माझे या गावात सगळ्या समाजाच्या लोकांचे संबंध आहेत, त्यामुळे संबंध असल्यामुळं त्या लोकांना मी पहिल्यांदा मराठा समाजाच्या लोकांना बोलून घेतलं, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, तुमच्या अडचण काय विचारलं, त्यांना मी एक मार्ग सांगितला, एक तोडगा सांगितला, तो तुम्हाला मान्य आहे का? ते म्हणले आम्हाला मान्य आहे। त्यानंतर मी धनगर समाजाच्या लोकांना बोलून घेतलं, त्यांना मी विचारलं तुमचं काय म्हणणं आहे, तुम्हाला हा तोडगा मान्य आहे का? ते म्हणले आम्हाला मान्य आहे। तोडगा असा होता की त्यांचं म्हणणं होतं की जो देवस्थानचा गट आहे 814 तर त्याच्यामध्ये ही मूर्ती बसवलेली आहे आणि यांचं म्हणणं होतं की आम्ही 815 मध्ये बसवली। तोडगा असा होता की माढा तालुका सोडून इतर तालुक्यातल्या सक्षम अधिकाऱ्याकडनं ती मोजणी करायची आणि मोजणीमध्ये जर समजा 814 मध्येच आला पुतळा तर मराठा समाजाच्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही काढून दुसरीकडे तुम्ही जागा दिली तिथं बसू। आणि हे असं सगळं ठरल्यामुळं मग पालकमंत्री आले आणि पालकमंत्र्यांच्या समोर हा सगळा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव मांडल्यानंतर पालकमंत्र्यांच्या समोर दोन्ही समाजाच्या लोकांनी त्याला संमती दिली। त्यानंतर पालकमंत्र्यांनी सांगितलं की जागा कुठे बसवायचा पुन्हा पुतळा। तर याच्यात वाद न घालता आपल्या जिल्ह्याचे SP कुलकर्णी साहेब, आपल्या जिल्ह्याचे नूतन आलेले जिल्हाधिकारी साहेब कार्तिक साहेब या मंडळींना इथं जायचं, मराठा समाजाच्या लोकांशी चर्चा करायची आणि छत्रपती शिवरायांच्या विचाराला शोभल अशा ठिकाणी असं एक देखण्यात दिसावा अशा ठिकाणी तो पुतळा बसावा अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। आता जागा निश्चित ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।